देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। हम आपको दिखा रहे हैं विधानसभा चुनाव 2024 की विशेष कवरेज। इस बार प्रसन्ना राजाभाऊ तिके, जो महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के सचिव हैं, कामठी मौदा विधानसभा क्षेत्र से चुनाव में अपनी उम्मीदवारी की तैयारी कर रहे हैं। गणेश उत्सव के अवसर पर उन्होंने अपने क्षेत्र के लोगों को संबोधित किया और भाजपा सरकार की नाकामी की ओर ध्यान आकर्षित किया। प्रसन्ना तिके का कहना है कि उन्होंने कई शैक्षणिक संस्थान स्थापित किए हैं, जिनके माध्यम से वे युवाओं को बेहतर भविष्य के लिए शिक्षित कर रहे हैं, लेकिन भाजपा सरकार ने युवाओं के लिए कोई ठोस काम नहीं किया। बेरोजगारी बढ़ रही है और युवाओं को अपने भविष्य की चिंता सता रही है। तिके ने क्षेत्र की जनता से अपील की कि वे इस बार कांग्रेस का समर्थन करें, क्योंकि 2014 से भाजपा सरकार सत्ता में है, लेकिन कोई वास्तविक विकास नहीं हुआ है। अब सुनिए प्रसन्ना तिके का संदेश। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना माझ्याकडनं गणपतीच्या शुभेच्छा। तर आला विषय हा कामठी विधानसभा आणि मोदा विधानसभेचा, कामठी मोदा विधानसभेचा। गेल्या काही वर्षापासून आम्ही संघटनेत काम करतो। सुरुवातीला आम्ही राजेंद्र मोहक साहेब नागपूर जिल्ह्याचे जेव्हा जिल्हाध्यक्ष झाले ग्रामीणचे, तेव्हा मी त्यांच्या बॉडीमध्ये ग्रामीणमध्ये जिल्ह्यामध्ये मी त्यांच्या महासचिव म्हणून त्यांच्या संघटनेत आहो आणि तेथेही काम केलं। त्याच्यानंतर आदरणीय सन्माननीय आमचे नेते नानाभाऊ पटोले साहेब जेव्हा अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांनी मला महाराष्ट्राचा सचिव म्हणून नियुक्त केलं आणि महाराष्ट्रात आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहे। आणि त्यांनी मला भंडारा गोंदियाचं तिथलं सहप्रभारी सुद्धा मला नेमलं आहे। बरेच वर्षापासून आम्ही संघटनेत काम करतो आणि माझं जे कार्य आहे ते आमचं मोद्यापासून सुरुवातीला आमचं सुरू झालं आहे। आम्ही बरेचसे आमचे प्रतिष्ठान आहेत, त्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आम्ही गेल्या 15-20 वर्षापासून या भागात काम करतो आहे। बरेचसे हेल्थ कॅम्प असो, महिलांसाठी काय नवरात्रमध्ये दांडिया असो, आमच्याकडे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करतो। पहिले हा गणेश उत्सव आम्ही सुरुवातीला हा फक्त मोदा कॉलेज विद्यार्थ्यांचा पुरता होता, पण आज तो बघता बघता पुऱ्या तालुक्यात मोद्याचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे। आम्ही आता राहिला हा कामठी आणि विधानसभाच्या मोदा विधानसभेच्या ह्याच्यात आम्ही पहिले पण 2014 पासून प्रतिनिधिशील होतो, पण तेव्हा आदरणीय राजेंद्र मोहक साहेबांनी तेव्हा इथे इलेक्शन त्यांना तिकीट दिलं आणि ते तेव्हा लढले। त्याच्यानंतर 19 मध्ये पण सुद्धा आम्ही प्रयत्न केले, पण यावेळेस आम्ही जरा फुल फ्लेज, कारण ज्या पद्धतीने आता बीजेपी सरकार ज्या पद्धतीने गेल्या 2014 पासून काम करत आहे, निष्क्रिय पद्धतीचं आणि लोकांच्या कुठल्या पण हिताचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं नाही आहे। म्हणून यावेळेस आम्ही कामठी विधानसभेला आम्ही दावेदारी मागितली आहे। वरिष्ठांनी समजा जे चांगलं काम करत असेल किंवा त्यांनी आम्हाला मौका दिला तर आम्ही निश्चित प्रमाणे इथे चांगलं काम करून दाखवू। पक्षांनी समजा आणि आदरणीय सगळे जसे आमचे आदरणीय नानाभाऊ आहेत इकडे जिल्ह्यामध्ये ज्यांचं वर्चस्व आहे, अशा आदरणीय सुनील केदार साहेब आहेत, त्यांनी समजा मला यावेळेस मौका दिला, त्यांनी यावेळेस मला संधी दिली, तर निश्चितप्रमाणे आपण कामठी मोदा विधानसभेमध्ये जे इथे महत्वाचे जे निर्णय आहेत, जसं आता मोठ्या प्रमाणात या भागात नाही म्हटलं तरी सगळी बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे। महागाईचा तर ऑल ओव्हर महाराष्ट्र आहेच, पण सगळ्यात मोठा प्रश्न हा युवकांचा बेरोजगारीचा आहे। शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न इथं प्रलंबित आहेत। असे बरेचसे मुद्दे आहेत ज्याच्या माध्यमातून, पण महत्वाचं म्हणजे शेतकरी आणि युथ जो ज्यांना अजूनपर्यंत रोजगारचे इंजिनिअरिंग आम्ही आता बरेचशा संस्था चालवतो, बरेचसे इंजिनिअरिंग मुलं, MBA झालेले मुलं, चांगले पदवी मुलं आजपर्यंत त्यांना कुठल्याच प्रकारचं इथे नोकऱ्यांना संधी मिळाली नाही। आता या कामठी मोदा विधानसभेमध्ये जवळपास इथे इंडस्ट्रियल बेल्ट बांधला जातो। आपण पाहिलं वडोद्यामध्ये हल्दीराम पासून तर मोद्याला NTPC प्लांट आहे, इकडे रिलायन्स 4G आहे, तिकडे अल्ट्राटेक आहे, ते इंडाल्गो आहे, तिकडे विशाखा आहे, म्हणजे मोस्टली हा सगळा इंडस्ट्रियल बेल्ट सारखाच आहे आणि सगळ्या मोठ्या टॉपच्या इथे कंपनीज आहेत। पण आजपर्यंत इथला बेरोजगार भरकटत आहे, म्हणजे त्यांना बिचाऱ्यांना अजूनपर्यंत इथल्या लोकल लोकांना सुद्धा संधी नाही मिळाली। म्हणजे आज बीजेपी ज्या पद्धतीने मोठे घोषणा करतात, ज्या पद्धतीने ते देखावा करतात, अजूनपर्यंत जेव्हा आम्ही फिरलो, आम्ही प्रत्यक्षात ग्रामीणमध्ये गेलो,
आम्ही नागपूर कामठी ग्रामीण मध्ये फिरलो त्यावेळेस, म्हणजे गेल्या आम्ही बरेच वर्षापासून तिथं काम करत आहोत. पण आज पण तिथले तुम्ही बघा का तिथले रस्ते सुद्धा मागे एवढी मोठा आता हे आलं, तिथं आता मधात खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं खूप मोठं हे झालं. तिथल्या लोकांच्या घरात सुद्धा पाणी घुसलं. इतकं मोठं आज बीजेपी जे म्हणते की आमचा विकास खूप मोठा आहे आणि आम्ही संपूर्ण विकास केला आहे. आता त्या भागात आम्ही पाहिलं या दुष्काळी याच्यात, या पावसाळ्यात दुष्काळामध्ये तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी गेलं, इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्याचे रस्ते भरून गेले, तितक्या मोठ्या प्रमाणात त्यांचं खूप मोठं नुकसान झालं. आणि याप्रमाणे त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे, असं खोटं नाटक सांगून त्यांनी काम केलं आहे. तर माझा प्रश्न म्हणजे, समजा मला संधी मिळाली तर नक्कीच आम्ही चांगलं काम करून दाखवू, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताचं असेल, बेरोजगारांच्या हिताचं असेल, ज्यांना चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना इथे कामाची संधी देऊ. असे बरेचसे मुद्दे आहेत ज्याच्यात आम्ही लक्ष घालून पाहू. ते जे मतदार बंधू आहेत त्यांना आपला काय प्रेमाचा संदेश असेल? आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही मतदार, आम्ही काँग्रेसच्या सदैव पाठीशी राहिली. आम्ही स्वतः वैयक्तिक आम्ही त्यांच्याशी भेटून बोलतो. त्यांच्याकडनंही बीजेपीच्या विरोधात रोष येते. आम्ही एवढंच सांगतो की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, फक्त तुम्ही यावेळेस आघाडीला सरकारला भरपूर मताने विजयी करा. कुठली सगळ्याच भागातले आम्ही जनतेला आणि त्यांना हे देतो. आणि येणारा काळ आपल्या लोकांसोबत आघाडी सरकार हे सोबत राहील. तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रलंबित लावू आम्ही, त्या पद्धतीने आम्ही सोबत आहोत. कुठल्याही अडी अडचणीत आम्ही सोबत आहोत. आता गणपती आहे, गणपतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्या जनतेला. आणि येणारं भविष्य तुमचं चांगलं हो, सुखमय हो, अशीच देवाजवळ प्रार्थना करतो. जय